आंब्याचा सीझन सुरू झालाय आणि त्यातल्या त्यात अक्षय तृतीया सुद्धा जवळ आली आहे. आता आपण नेहमीच अक्षय तृतीयेला आमरस आणि पुरी बनवतोच. पण एकदा या पद्धतीने हा आंब्याचा शिरा बनवून पहा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो, झटपट बनतो आणि चवीला इतका भन्नाट लागतो, की तुम्ही चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन गरम झाला की यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं. तर यामध्ये जे काही आपण साहित्याचं प्रमाण वापरणार आहे ते सर्व मी एकाच वाटीने मोजून घेतलं आहे. आता या ठिकाणी आज मी हा आंब्याचा शिरा बनवण्यासाठी कल्ल्या तत्वाचं A2 गिर काव देसी घी वापरतीये. या तुपाचं टेक्स्चर छान रवाळ आहे. त्याचप्रमाणे हे लाईट आणि प्युअर आहे, जसं की हे घरीच बनवले. एकदम परफेक्ट असं हे तूप आहे आणि तुमच्या रोजच्या वापरामध्ये खाण्यासाठी तर एकदम बेस्ट. तर इथे तूप गरम झालंय. आता यामध्ये ज्या वाटीने मोजून तूप घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी रवा घेतलाय, तो घालायचा आणि आता मंद आचेवर रवा आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं छान असा भाजून घ्यायचा आहे, हलकासा रंग बदलेपर्यंत. आता हा रवा भाजून होतोय तोपर्यंत इथे एका पातेल्यामध्ये मी ज्या वाटीने मोजून रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दूध घेतलंय आणि अर्धी वाटी पाणी घेतलंय ते काढायचं. दूध आणि पाणी मिक्स झालंय. आता हे गरम करण्यासाठी बाजूच्या गॅसवर ठेवायचं. दूध आणि पाणी गरम होते तोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता रव्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत मी हा रवा भाजून घेतलाय. आता यामध्ये एक 10 ते 12 बदामाचे काप आणि 10 ते 12 काजूचे काप घालायचे आणि आता रव्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत रव्यासोबतच काजू आणि बदामाचे काप सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे आणखी दुसरे ड्रायफ्रुट्स सुद्धा घालू शकता. तर इथे पहा रवा छान सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे. रव्याचा तुम्ही रंग पाहू शकता आणि रव्यासोबतच जे आपण काजू आणि बदामाचे काप घातले होते ना, ते सुद्धा अगदी छान भाजले गेले आहेत. तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती जे आपण दूध आणि पाणी उकळायला ठेवलं होतं, ते सुद्धा छान उकळले. आता हे उकळलेलं दूध आणि पाणी यामध्ये घालायचं. रवा त्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा. तर इथे पहा रवा मी छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे. जे आपण दूध आणि पाणी यामध्ये घातलं होतं ते पूर्णपणे शोषलं गेले. आता एक झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक वाफ काढायची. आता मंद आचेवर एक वाफ काढून होतीये तोपर्यंत इथे मी एका आंब्याचा पल्प एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. मिक्सरला फिरवून याची प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे पहा परफेक्ट अशी आंब्याची प्युरी तयार झालीये. प्युरी तयार करून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता शिरा सुद्धा छान वाफवलाय. आता खालून एकदा एकसारखा मिक्स करून घेऊया. तर इथे पहा रवा मी खालून एकदा छान एकसारखा मिक्स करून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 5 चमचे गरम दुधामध्ये 9 ते 10 केसर काड्या भिजत घातल्या होत्या. ते केसरचं दूध यामध्ये घालायचं आणि जो आंब्याचा पल्प आपण तयार करून घेतला होता, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी तयार झालाय. आता हा अर्धी वाटी तयार झालेला पल्प सुद्धा यामध्ये घालायचा आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही दूध घालण्याआधी आंब्याचा पल्प घातला ना, तर काय होतं दूध फाटू शकतं आणि शिऱ्याचा एकदम उलट असा वास येतो आणि शिरा चवीला सुद्धा चांगला लागत नाही. त्यामुळे पहिल्यांदा दूध घालायचं, दुधामध्ये रवा छान वाफवून घ्यायचा आणि त्यानंतरच आंब्याचा पल्प यामध्ये घालायचा. तुम्ही या शिऱ्याला रंग पाहू शकता ना, किती सुंदर आलाय. आता हे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. तर इथे आंब्याचा पल्प घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेतलं. पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची. तर इथे पहा आंब्याचा पल्प घातल्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलीये. परफेक्ट असा हा शिरा तयार झालाय. पण आपण यामध्ये अजून साखर घातली नाहीये. तर या ठिकाणी तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर सुद्धा करू शकता. आता हा शिरा एकदा खालून एकसारखा मिक्स करायचा. त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून सर्व साहित्य घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी साखर घालायची. आता हा शिरा परफेक्ट प्रमाणात गोड होतो जेव्हा तुम्ही ही अर्धी वाटी साखर वापराल. पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल, तर साखरेचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता किंवा शिरा जास्त गोड आवडत असेल, तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. साखर घातल्यानंतर आता ही या रव्यामध्ये छान एकसारखी मिक्स करायची. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं हा शिरा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे पहा मंद आचेवर 1-2 मिनिटं मी शिरा छान असा शिजवून घेतलाय. झाकण काढायचं, 1 चमचा वेलची पूड घालायची आणि पुन्हा या शिऱ्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची. तर इथे पहा वेलची पूड मी शिऱ्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतलीये. आता गॅस बंद करायचा
आणि यामध्ये एक मोठा चमचा मिक्स टुटी फ्रुटी घालायची. टुटी फ्रुटी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण घालून पहा छान लागते. त्यानंतर टुटी फ्रुटीसुद्धा शिऱ्यामध्ये मिक्स करायची आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूत हा आंब्याचा शिरा बनून तयार झालाय. दिसायला जितका टेम्प्टिंग दिसतोय ना, चवीला त्याहीपेक्षा भन्नाट लागतोय. गरमागरम शिरा सर्व्ह करायचा, वरून थोडेसे काजू आणि बदामाचे काप आणि टुटी फ्रुटी घालायची. परफेक्ट असा आंब्याचा शिरा बनून तयार झालाय. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा.